नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. बेडग जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणात शिवसेना, जनस्वराज्य शक्ती तसेच संयुक्त विकास आघाडीच्या प्रचाराचा नारळ आज फुटला. प्रचाराच्या पहिल्याच दिवशी जनतेने दिलेला उदंड प्रतिसाद पाहता येणाऱ्या निवडणुकीत इतर पक्षांना हे आव्हान असेल. संयुक्त विकास आघाडीने केवळ आश्वासनांवर नव्हे तर ठोस विकास आराखड्यावर निवडणूक लढवण्याचा निर्धार जाहीर केला आहे. भ्रष्टाचार मुक्त कारभार, पारदर्शक प्रशासन आणि सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवणारे निर्णय ही आघाडीची प्रमुख ताकद असल्याचे नेत्यांनी ठामपणे सांगितले. यावेळी उपस्थित नेते कार्यकर्त्यांनी बेडग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणात संयुक्त महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना 100% निवडून देण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यकर्त्यांमध्ये जबरदस्त उत्साह संचारला असून प्रत्येक घरापर्यंत पोहोचून जनतेचा कौल मिळाल्याचा निर्धार करण्यात आला. या प्रचार शुभारंभाला जनस्वराज्य पक्षाचे समितदादा कदम, शिवसेना नेते मोहन वनखंडे सर, युवा नेते नगरसेवक सागरदादा वनखंडे, जनस्वराज्य पक्षाचे अमरसिंहदादा पाटील, गौतम नाना नागरगोजे तसेच अन्य स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद उमेदवार अस्मिता अंकुश आवळे, बेडग पंचायत समिती गणामध्ये माननीय श्री कैलासदादा पाटील तसेच नरवाड पंचायत समिती गणात तन्वी कमलेकर यांना निवडून आणण्याचा एकमुखी निर्धार करण्यात आला. कैलासराव पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि या पंचायत समितीमध्ये मिरज पंचायत समिती बेडग गणातून आपल्या समोर आलो. सर्वांची साथ संगत तर याच्या आधी पण होती. याच्या आधी आपण बरेचसे इलेक्शन स्वर्गीय परशुराम बापूंच्या बरोबर लढलेलो आहे आणि त्या बापूंचं स्वप्न आपल्याला एक साकार करायचं आहे. ही इलेक्शन पण आणि येणारी ग्रामपंचायतची पण इलेक्शन, दोन्ही इलेक्शन आपल्याला चांगल्या पद्धतीनं हाताळायचे आहेत आणि गावात एक चांगल्या पद्धतीनं एक चांगली दिशा देण्याचं आपण काम करूया. आणि सगळ्यांनी जर एक शिवधनुष्य उचलला तर नक्कीच यश आपल्या हाताशी राहील. आणि आई मरगुबाईच्या चरणी मी एवढीच प्रार्थना करतो, जे काय व्हायचं आहे ते आई मरगुबाई ठरवणार आहे. त्यामुळे आपण कुठलीही चिंता न करता सर्वांनी एका दिलानं आणि एकजुटीनं आपण काम करूया आणि पुढे गावाला चांगला आदर्श देऊया. एवढंच मी सांगतो. आपल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या निमित्तानं बेडग गावचं ग्रामदेवत आई मरगाई मंदिराच्या मध्ये आपण उपस्थित आहोत. त्यामध्ये सर्व तिन्ही उमेदवार आमचे नेते समितदादा कदम, अमरदादा पाटील, त्याचबरोबर परशुराम नागरगोजेंच्या घरचे सर्वच त्यांचे सगळे घरचे फॅमिली नाव घेता येत नाही म्हणून, आणि सगळे आपण या पॅनलवरती प्रेम करणारे सर्व नेते मंडळी नरवाड गावातून आलेले असतील, मल्लेवाडी, विजयनगर आणि बेडगमधले सर्व नेते मंडळी आणि तिन्ही उमेदवार या बेडग गावची कन्या असणारी अस्मिताताई आवळे, नरवाड गावची कन्या असणारी जी MBA करते, उच्च शिक्षण घेते तन्वीताई कमलेकर, आणि आपल्या गावचे ग्रामपंचायतीचे नेते कैलासदादा पाटील, असे 3 उमेदवार, एक जिल्हा परिषदला आणि 2 पंचायत समितीला, असे 3 उमेदवार आपण दिलेले आहेत. खरं तर हे पॅनल केल्यानंतर विरोधकांचे मला वाटतंय दादा डोळे चक्रावलेले आहेत. हे कसं शक्य आहे? अरे तुम्हाला तुमच्या विरोधात 3 वेळा लढलेला उमेदवार घेऊन लढावं लागतंय, इथंच आमचा विजय आहे. कालपर्यंत शिव्या घालणारा माणूस तुम्ही बघा, म्हैसाळमध्ये दिलेला उमेदवार, कालपर्यंत भाजपच्या नावानं खडं फोडणारा तो त्यांचा आज जिल्हा परिषद उमेदवार आहे. तिन्ही इलेक्शनला मी पाणी पाजणार असा म्हणणारा वनवरेसारखा उमेदवार तुम्हाला घेऊन त्याच्या घरच्या उमेदवार द्यावं लागते. बाकीचा मी परत इतिहास सांगेन, परंतु तुम्हाला 15 वर्षामध्ये एक कार्यकर्ता मागासवर्गीय तयार करता आला नाही. बाहेरून तुम्हाला दुसऱ्या पक्षातून उमेदवार घेऊन इथं आमच्या अस्मिताताई आवळेच्या विरोधात लढवावा लागतोय. इथंच आमचा विजय झालेला आहे. उमेदवार मागत असताना आम्ही बऱ्याच गावच्या लोकांनी, अमरदादा असतील, अगदी नागरगोजे घरातले सगळे कुटुंबीय असतील आणि इथले सगळे नेते मंडळी, मला ज्यावेळेस शिवसेनेचे उमेदवार मागायसाठी आले तेव्हा मी एका शब्दात पनवेल साहेब सांगितलं होतं, तुम्ही गावाने ठरवलं असेल तर माझा AB फॉर्म तुम्हाला मी कोरा देतोय, तुम्ही कुणाला उमेदवार द्या. त्या उमेदवाराच्या पाठीमागं आमचे नेते एकनाथभाई शिंदेच्या नेतृत्वाखाली आम्ही तुमच्या पाठीशी ताकदीने उभा राहू.
तुम्हाला माहित असेल महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त स्ट्राईक रेट निवडून येण्याचा कोणाचा असेल तर माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा आहे. नगरपालिकेमध्ये काँग्रेसवाल्यांचे किंवा या भाजपवाल्याचे 35 नगरसेवक निवडून आले, आमचे 34 आले. त्यांचे 2 नगराध्यक्ष आले, आमचे 2 नगराध्यक्ष आले. म्हणजे आपल्याकडे सक्षम नेतृत्व थोडंसं दादा जसं समीदादांनी जनस्वराज्याची लाट निर्माण केली, अरे त्याच्याही बरोबर आम्ही चाललोय का. एकनाथ शिंदे साहेब नक्कीच आपल्याला आता 2 दिवस इलेक्शन पुढे गेलेली आहे, 2 दिवस दुःखात गेले, आपले सगळे शांत बसलो. या 2 दिवसाच्या याच्यामध्ये जर आपल्याला एकनाथभाई शिंदे किंवा उदय सामंत साहेबांची सभा आपल्या इथे नक्की टाकायची आपण प्रयत्न करतोय. त्यावेळेस मला सगळ्याच गोष्टी उघड कराव्या लागतील. तुम्हाला त्यांची आकडेवारी ऐकले, वाडेकर साहेब तुम्ही बोलताय, तुम्हाला माहिती आहे, अरे एवढे आकडे ऐकले की वाटतंय आपण रस्त्याने काँक्रीटचा रस्ता केला असता पैशाने, एवढे चकचकीत रस्ते झाले असते. तो नेता आज आपल्याला हरपला. त्या बारामतीच्या अजितदादांच्या मध्ये जाऊन येतात बघा नेता कसा असतोय. 15-20 वर्ष आमदारकी दिल्यानंतर सुद्धा आमच्या बेडगमध्ये एक रस्ता दाखवायचा 10 फुटाचा, जिथं खड्डा नाही. असे रस्ते आणि विकास डोंगर पेटला, आमचं मी समस्यामुक्त गाव केलं. त्या अशी गाव आहेत की फोटो काढून जरा पाठवा आणि एका कुठल्याही बारामतीसारख्या गावाचा फोटो कोपऱ्याचा काढून घ्या आणि तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. विकास केला, विकास केला, कशाचा विकास केला आणि कुणाचा केला यावर सविस्तरपणे मी नक्की सभेत बोलेन. पण आज ती वेळ नाही. मी एवढंच आपल्याला विनंती करणार आहे, आम्ही जसं महापालिकेमध्ये उमेदवारी देत असताना म्हणत होते आम्हाला की तुमचं काय आहे, तुमचं काय आहे. अरे 2 नगरसेवक आमच्या धडकी मारून आत गेले. आम्ही जिकडं जाईल तिकडचा महापौर होणार आहे. 39 वर मार्गाने दिलं आणि ठेवलंय, काटावर आणून ठेवलंय. जिकडं शिवसेना जाईल तिकडचं महापौर. आमचे एकनाथभाई शिंदे जो आदेश देतील त्यांच्यावर आम्ही नक्की जाऊ. म्हणजे 2 नगरसेवक युवराज बावडेकर असतील आणि सागर वानखंडे असतील, जिथं जातील तिथं सत्ता येईल महापालिकेची. अशा परिस्थितीत आम्ही आता आहोत. आम्ही कुणालाही घाबरणारी नाही, कारण एकनाथ शिंदेची माणसं आहोत. आणि घाबरायचं तर कुणाला, चुकीचं केलं तर घाबरायचं. देवीच्या समोर आपण आहोत. चुकीचं करायचं नाही आणि चुकीचं खपवून घ्यायचं नाही. या तत्वानं काम करण्यासाठी आपण शिवसेनेचं धनुष्यबाण अस्मिताताईंना आपण दिलेलं आहे. आमचे कैलास दादा, नाळाची बाग, आमचे जे 12 महिने 24 तास आम्ही एकत्र आहे. अमर दादाबरोबर मला वाटतं दादा आठवड्यातला 1 दिवस जात नाही आमचा फोन झाला नाही, भेटलो नाही असं दिवस जात नाही. आमचे राजू नागरगोई सर असतील, त्यांच्या फॅमिलीतले सगळे मेंबर असतील, त्यांच्याशी माझं वैयक्तिक राजकीय विषय सोडून द्या, परंतु वैयक्तिक आमचं नातं तेवढं चांगलं घट्ट आहे. परशुबापूंचा तर विषय तुम्हाला माहित असेल, परशुबापू जिवंत असताना त्यांच्या डोक्यात एक होतं सरांना आमदार करायचं. ते त्यांचं स्वप्न आपण राहिले. त्यांना सरपंच व्हायचं होतं, त्यांना काही अडचणीनं जमलं नाही, पण त्यांची जी इच्छा पूर्ण करायची आहे. अस्मिता ताईला, कैलास दादाला आणि तन्वी ताईला या गटातून पहिला गुलाल उधळण्यासाठी आपण जो गुलाल उधळू त्याच वेळेला मला वाटतंय परशुबापूला, सुभाष काकांना तो त्यांना माझी इच्छा, माझा असलेला जो ध्येय धोरण घेऊन माझं गाव चाललंय तो त्यांना आनंद वाटेल. मला एवढंच सांगायचं मित्रांनो, आज आपण सगळे एकत्र आलोय. कुठल्याही भूल दाबायला त्या पैशाच्या आकड्याला ते खरं चुलीत घातलं पाहिजे, जाळून टाकलं पाहिजे. आकडे एवढे सांगितले जातात, एवढा विकास केला दाखवा रस्त्यावर आहे. कागदावरचा विकास नकोय आपल्याला, कागद रस्त्यावरचा विकास, कामातला विकास, समाजातला विकास व्हावा यासाठी आपण सगळ्यांनी एक दिलानं आपण सुरुवात करूया. सुरुंग लावायला बेडगे सुरुंग लावायला की मतदारसंघातल्या सगळ्या गावात सुरुंग लागतोय, मला अनुभव आहे. म्हणून आम्ही बेडगे सुरुंग लावायला आणि तो आपण लावण्यासाठी सगळ्यांनी अस्मिताताईचं असणारं 1 नंबरला बटन आहे. नशीब पण किती चांगलं आहे बघा, 1 नंबरलाच पहिलं बटन आहे मशीनवरती. मशीनवरती बटन सुद्धा 1 नंबरला चालू आहे आणि पहिल्याच मशीनवरती 3 नंबरला दादाचं कैलास बटन आहे. 1 धनुष्यबाण आहे, दुसरं नारळाची बाग आहे आणि तिसरा कुठं नाही झालेली युतीमधला आमचा हात आहे. त्यामुळं हे तिघं एकत्र येऊन काल नरवाडमध्ये बघितलं तर लोकांना कळेनाच झाले, तिथल्या लोकांना कळेना, तिथलेही कळेना झाले. हे धनुष्यबाण, नारळाची बाग आणि आमचा हात कसा चालला न सुटणार गणित. पत्रकारांनी बरंच विचारलं, पत्रकारांना सांगितलं हे गणित तुम्हाला त्यावेळेस 7 तारीख होती, 5 तारखेचं मतदान 7 तारखेला मतमोजणी होती, त्याचं उत्तर तुम्हाला 7 तारखेला कळायला सांगितलं होतं. ते आता आपल्याला 9 तारखेला उत्तर कळेल, कारण आमची युती कशी, कधी, कुणी केली ते कळेल. फक्त एकच आहे, आम्हाला परशुबापाचं स्वप्न आणि सुभाष काकांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि बेडकरांना, इथल्या लोकांना जे फसवणूक चालू आहे ती थांबवायचं आहे. यासाठी आपण या तिघांनाही बहुमताने निवडून द्यावं अशी विनंती करतो. थांबतो. धन्यवाद.